नमस्कार, अमरावती सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बेलोरा विमानतळ सुरू होणार असल्याची आनंदाची बातमी अमरावतीकरांसाठी आहे। नवीन वर्षात अमरावती विमानतळ सुरू होणार आहे, अशा प्रकारे तयारी सुरू असल्याचे चित्र सध्या दिसते आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या नियंत्रणात बेलोरा विमानतळाची विकास कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत। केंद्र सरकारकडून विमानतळ ऑपरेटिंग लायसन्स येणे अजून बाकी असून ते आल्यानंतरच विमानाचे विमानतळ उतरणे सुरू होईल। विमानतळ सुरू व्हावे म्हणून काही आवश्यक कामे करणे सुरू आहे। यातील सर्वात महत्त्वाची कामे म्हणजे विमानतळ परिसरातून वन्य प्राण्यांना बाहेर काढून योग्य निवाऱ्यात सोडणे, कारण विमानतळाचा जो विस्तीर्ण परिसर आहे तो 588 हेक्टर एवढा आहे आणि येथील वन्य प्राणी हटवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। आतापर्यंत हरिण, भेडकी, नीलगाय अशा 250 पेक्षा जास्त वन्य प्राण्यांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे। यासाठी राज्य शासनाने 55 लाख रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला होता। विमानतळ सुरू होण्या अगोदरच वन विभागाकडून विमानतळाच्या परिसरात वन्य प्राणी नाहीत असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच केंद्र सरकारकडून विमानतळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळते। अमरावती हे जवळपास 12 ते 15 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेले शहर आहे। शहरातून मुंबई, पुणे येथे प्रवास करणारी सुद्धा भरपूर प्रवासी आहेत, त्यात व्यापारी वर्ग प्रामुख्याने आहे आणि सध्या अमरावतीवरून मुंबईला जाणे येणे यासाठी जवळपास 36 तासांचा कालावधी लागतो। त्यास 11 तास जाण्याकरिता आणि 11 तास येण्याकरिता आणि मुंबईतील काम करण्यासाठी 12 तासाचा कालावधी। जर विमान प्रवासाची सोय झाली तर त्यातील शहराच्या विकासाच्या दृष्टीने विमानतळ येथे झाले तर गावात, मुंबई आणि इतर महानगरातून मोठी कार्यालये सुरू होणार असल्याची शक्यता आहे। तसेच औद्योगिकरण वाढू शकते, दळणवळण ही बाब आहे ज्यामुळे विकास वाढतो। तर अमरावती मुंबई ही रेल्वे गाडी 17 वर्षापूर्वी झाली। या गाडीला प्रचंड प्रतिसाद आहे की मध्य रेल्वेच्या ज्या सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेल्वे आहेत त्यात या गाडीची गणना होते। म्हणून भविष्यातील प्रगतीसाठी विमानतळ जितक्या लवकर सुरू होईल तितकं जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हितावह होणार आहे।